अजब रमा राघवची जोडी. बरं राघवा, अरे शालिनीचा फोन आला होता, मैत्रिणीकडे मजा येत आहे. वा, आणि लग्नाची तयारी जोरदार चालू आहे म्हणे. छान. आई तिथे आपल्याला खूप मिस करत असतील ना. नक्कीच करत असते. आणि आज तुम्ही जे पोहे केलेत ते सुद्धा आईंना खाता येणार नाही. म्हणजे आज पोहे रमाने केलेत? हो मग. हो आबा, आज सगळं रमाने केलंय हा. म्हणजे अगदी पोहे भिजवण्यापासून फोडणी देण्यापासून आज सगळं रमानेच केलंय हा. नाही पण रमा, पोहे जमले ना तुला? रमा, तुला स्वयंपाक वगैरे करता येईल असं वाटलं नव्हतं मला. अगं, अगदी पूर्ण स्वयंपाक असा नाही हा, पण थोडा थोडा करते. खरंच छान झालेत पोहे. अरे वा श्रुती, तू आणि रमाचं कौतुक करतेस. नाही म्हणजे हा बदल सुद्धा शेवटी झाला म्हणायचा. आता चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे की नाही. आजी ते असते आता किती बरं झालं असतं नाही. त्यांनी पण माझ्या हातचे पोहे टेस्ट केले असते. अगं काही हरकत नाही, या पोह्याचे फोटो काढ आणि दे पाठवून तिला. तिलाही तेवढाच आनंद. खरंय, नक्की पाठव फोटो. पण आता येतीलच त्या 2-3 दिवसात. तर त्या आल्या ना तेव्हा तुझ्या हाताने काहीतरी छान बनव आणि आजींना खायला घाल. चालेल. बरं, चला मी येते, मला उशीर होतोय. दादा येते मी. आबा बाय. बाय बाय. सावकाश जा. हो, लवकर ये. श्रुती आज परत त्या मुलाला भेटायला गेली असेल का? गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग लावण्य आंटी. आज उठायला बराच उशीर झाला तुला. हो अगं, रात्री उशिरापर्यंत वाचत बसले होते म्हणून सकाळी जागच नाही आली आणि आवरायलाही उशीर झाला. पण डोंट वरी, आता नाश्ता करून लगेच निघते. राजू, माझा नाश्ता आण. आज सुट्टी दिली मी राजूला. काय हा शहाणपणा करायला कोणी सांगितलेला? राजू नाही तर घरातली सगळी कामं कोण करणार? का तुम्ही आहात की? तुम्ही एक दिवस सगळ्यांना नाश्ता दिला तर काहीच बिघडत नाहीये, नाही का? मी कम ऑन प्लीज. पवित्रा, तू कोणाकडनं काय एक्सपेक्ट करतेयस? ही दिवसभर उपाशी राहील एक वेळ, पण कोणासाठी काम नाही करणार उठून. इनफ गिरीश, एवढं बोलण्याची काही गरज नाही. ओके, पण मला नाही वाटत बाबा काही चुकीचं बोलले. ए आरुषी, तू जरा थांब. तू बघशीलच, लावण्याताई त्यांच्या जागेवरून उठतीलही आणि आपल्याला सगळ्यांना नाश्ता देतीलही. हो ना लावण्याताई? ही तुमचीच फॅमिली आहे ना, त्यामुळे सगळ्यांसाठी तुम्ही एक दिवस करालच ना हे प्रेमाने. अरुषी, पटकन येऊन मला चिमटा काढ. मी स्वप्न बघतोय बहुतेक. पण आपण दोघे एकाच वेळेला एकच स्वप्न कसं बघू शकतो बाबा? लावण्य आंटी खरंच आपल्यासाठी नाश्ता आणायला गेलीये. अगं होते एखाद्याला उपरती, चांगलंच आहे की. चमत्कार आहे हा, चमत्कार. तू ऍक्च्युली हिला एखादं काम सांगितलंस आणि ती ऍक्च्युली ते करायला उठली. या घरामध्ये हा दिवस बघायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. आज त्या निमित्ताने तुम्ही माझ्याशी परत पूर्वीसारखे बोललात. आय नो, मी जरा जास्तच रागवलं तुझ्यावरती. काय करू पवित्रा,
अशोकची ती फाईल परत करणं फार महत्वाचं आहे माझ्यासाठी. अजूनही मला कळत नाही ती फाईल गायब झाली कुठे. ती फाईल सापडेल, नक्की सापडेल. मी ती फाईल शोधून काढल्याशिवाय राहणार नाही. कर कर प्रयत्न कर, तुला हवे तितके प्रयत्न कर, पण ती फाईल ती तुला सापडणार नाही. थोडा उशीरच झाला ना, चल पटकन कॉलेजला पोहोचूया. ऐक ना, मी काय म्हणते, आपण रोहितला भेटून येऊयात का एकदा? रोहितला कशासाठी? अगं तो घरी एकटा आहे ना, आणि त्याची काळजी घ्यायलाही कोणी नाहीये. काल त्याच्या घरी गेलो होते तेव्हा तो उपाशी होता. मग मी जेव्हा त्याला खायला करून दिलं तेव्हा त्यांनी खाल्लं आणि मग गोळ्या घेतल्या. म्हणून तो ही रोजची ड्युटी लावून घेणार आहेस? तसं नाही, पण असं आजारी माणसाला वाऱ्यावर कसं सोडून द्यायचं? तू पण चल माझ्या बरोबर. आपण फार वेळ नाही थांबूयात, त्याला बरं आहे की नाही तेवढं बघायचं आणि लगेच निघूया. आधी तर तुला त्याच्याशी बोलावंसंही वाटायचं नाही. त्याने साधा थँक्स म्हटलं तर तुला राग आला, आणि आता काय झालं तुला? अगं अनोळखी लोकांशी मलाही बोलायला आवडत नाही, पण रोहितची ओळख झाली आपली. तसा चांगला आहे तो मुलगा आणि अनाथ आहे ग, म्हणून त्याला सतत कोणाशी तरी बोलावंसं वाटतं, पण त्याच्या जवळचं असं कोणीच नाही. बरं तू म्हणतेस तर जाऊया थोडा वेळ, पण कॉलेजचं लेक्चर बुडणारच ना. अगं तसंही आज एकच लेक्चर आहे ना, आपण कोणाकडून तरी नोट्स घेऊन टाकूयात, म्हणजे आपला अभ्यासही बुडणार नाही. आणि तसंही आपण रोहितकडे काही रोज रोज जाणार नाही आहोत, एकच दिवस जातोय. चल ना. बरं बाई, चला. चल. रिक्षा. श्रुती परत कॉलेज सोडून रोहितला भेटायला चालली. तिला तो मुलगा कितीही चांगला वाटला असला तरी मला बघायला पाहिजे की तो मुलगा खरंच कसा आहे. दादा पटकन चला, त्या ऑटोला फॉलो करा पटकन प्लीज. किती झाले दादा? येऊ का? अरे या. हॅलो. हाय श्रुती. हाय. काल तू इतक्या घाईने गेलीस, मला वाटलं आज येणारच नाहीस. आज मला आणि श्रुतीला एकच लेक्चर होतं, म्हणून आम्ही ठरवलं कॉलेजला जाण्याऐवजी इथेच येऊ तुम्हाला बघायला. आज तुमची तब्येत कशी आहे ते. हो, आज खूपच बरं वाटत, म्हणजे 80% फिट झालोच आहे. आणि आज तू आल्यावर आय मीन तुम्ही दोघी माझी चौकशी करायला आल्यावर उरलेले 20% फिट झालोय. आज खरंच तुम्ही खूपच फ्रेश दिसताय. त्या दिवशी तुम्हाला चक्कर येत होती ना, तेव्हा मी तर एवढी घाबरले ना. हो, नंतर तुझ्या मैत्रिणीनेच माझी काळजी घेतली ना, मला खायला करून दिलं, मी सगळं लक्षात ठेवून माझ्या गोळ्या दिल्या, आणि मोस्ट इम्पॉर्टंट मला बरं वाटत नसताना मला कंपनी दिली. मला श्रुतीशी खूप गप्पा मारता आल्या, मनातलं शेअर करता आलं, म्हणून मी पटकन बरं झालो. अच्छा, म्हणजे तुम्ही बरे झालात ह्याचं क्रेडिट श्रुतीला आहे तर? ऑफकोर्स. रोहित तू जरा जास्तच कौतुक करतोय माझं. मी एवढं काही केलेलं नाहीये, मी फक्त माणुसकी दाखवतीये, एक्सेट्रा एक्सेट्रा. हे सगळं पाठ झालंय मला श्रुती. अच्छा, तो रोहित इथे राहत होता. शेफ रोहितने बनवलेली स्पेशल कॉफी या. अरे कशाला? तुला एवढं करत बसण्याची काही गरज नव्हती. अरे कशाला काय,
आधी माझ्या हातची कॉफी तर पिऊन बघ. हां, तुझ्या हातची कॉफी इतकी स्पेशल टेस्ट आली नसेल तिला, पण वाईटही नसेल ना. अरे खरंच खूप छान झालीये. थँक्यू. अरे पण आता अशी कामं करत बसून तू परत आजारी पडणार आहेस का? नाही ग, तू माझ्यासाठी एवढं केलंस, मी तुला एक कॉफी तर पाजूच शकतो ना. अँड थँक्स टू यू, उद्यापासून मी माझा नवीन जॉब जॉईन करतोय. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. थँक्यू. अरे तुम्ही उभ्या का, बसा ना. हो. सो उद्यापासून तुम्ही दोघंही माझ्यासाठी कॉलेज बंक नका करू. अभ्यास खूप महत्वाचा असतो. तुम्ही किती शिकता यावर तुमचं अख्खं फ्युचर डिपेंड करतं. काय ना, मी ज्या अनाथ आश्रमात शिकलो तिथे कितीतरी मुलांना शिकता नाही यायचं. मी माझ्या पगाराचा 25% भाग अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देणार. हा मुलगा तर खरंच चांगला वाटतोय. ह्याचे थॉट्स पण किती प्युअर आहेत. अरे किती छान ठरवलंस तू. तुझा पगार असाच वाढत राहू देत आणि तुझ्या जॉबसाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्स. कॉफी घ्या ना तुम्ही. चल निघतो आम्ही. अरे चल. आणि हो, एक महत्वाचं, तुला राग नसेल येणार तर एक सांगू. हो सांग की. मला आता बरं वाटतंय, सो तू आता इथे परत येऊ नकोस. काय आहे ना, मी इथे एकटा राहतो आणि तुला इथं रोज येताना कोणी बघितलं तर त्यांचा गैरसमज होईल. आणि तुझ्याबद्दल कोणी चुकीचं बोललेलं मला अजिबात आवडणार नाही. हे बघ, मी आजारी होतो तेव्हा आपल्याला नाईलाज होता, पण आता भेटायचं असलं तर बाहेर भेटू, इथे नको. हो बरोबर आहे. चल निघूया. हो चल येतो आम्ही. बाय. बाय. फोन असा इथेच आहे. फोन उघड्यावर टाकलाय, तोही लॉक न करता. व्हिडिओ डिलीट. मला अडकवायला निघाली होतीस ना, पण मी इतक्या सहजासहजी तुझ्या जाळ्यात अडकणारच नाहीये. मला इतकं बेअक्कल समजू नकोस ग. बेअक्कल मी नाहीये लावण्याताई. हो, फोन असा उघड्यावर टाकून गेली होतीस लॉक न करता. ही तुझी अक्कल? अच्छा, म्हणजे माझ्या फोनवरचा तुमचा व्हिडिओ डिलीट केलात तर. चला, माझी तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. हां, म्हणजे तुम्ही माझा फोन शोधणार, मग तो अनलॉक होत नाही म्हणल्यानंतर चिडचिड करून तो तुम्ही फोडणार. ही तुमची सगळी मेहनत आणि तुम्हाला होणारा त्रास मी वाचवला. आणि म्हणून मुद्दामून मी तुम्हाला दिसेल असा तो फोन ठेवला होता. एरवी माझ्या फोनला थंबप्रिंटचं लॉक असतं, पण ते लॉकही मी मुद्दामून काढून ठेवलं होतं. नाहीतर तुम्ही चोरून माझ्या फोनवरचा तुमचा व्हिडिओ डिलीट करताना पकडल्या कशा गेला असता.
पटकन ऑटो मिळाली पाहिजे. श्रुतीने मला इथे बघायला रमा, तू तू इथे काय करतेस? श्रुती, अगं ते माझी एक मैत्रीण इथे जवळच राहते, तिला भेटायला आले होते. पण तू इथे काय करतेस? तू तर कॉलेजला गेली होतीस ना? श्रुती, प्लीज माझ्यापासून काही लपवू नकोस. हे बघ, यू कॅन कम्प्लिटली ट्रस्ट मी. प्लीज मला खरं खरं सांग, तू इथे काय करतेस? लायकी काय ग तुझी? तू कोण आहेस? कोण आहेस मला पकडणारी? तू काय दाखवणार आहेस मला? अस्त्र म्हणे. अस्त्र? आता माझ्या विरुद्ध वापरण्यासाठी तुझ्या हातामध्ये अस्त्र म्हणून काहीच उरलेलं नाहीये. सो हा तुझा ॲटिट्यूड आहे ना, माझ्या पुढे दाखवायचं नाही, कळलं? बिंडोक समजता का मला? तुम्हाला खरंच असं वाटतं की तो व्हिडिओ माझ्या फक्त फोनवरती असेल? मी त्या व्हिडिओचे शक्य तेवढे बरेच बॅकअप घेऊन ठेवलेत. माझ्या ईमेल्सवर, क्लाउडवर आणि माझ्या एका मैत्रिणीला सुद्धा मी तो व्हिडिओ पाठवून ठेवलाय. अरे बोलाने, हे सगळे व्हिडिओ डिलीट करायचे. ओके, करेनही कदाचित. त्या व्हिडिओची निशाणी राहणार नाही हे मी बघेन. पण तुमचं आमच्याबरोबरचं वागणं सुधारल्यानंतर. आणि ऑफकोर्स अशोक भाऊजींची फाईल माझ्या हातात मिळाल्यानंतर. मी आता पूर्वीची पवित्रा नाही राहिले लावण्याताई. गिरीशच्या सन्मानाशी तुम्ही खेळलात ना, सगळ्यात मोठी चूक केलीत तुम्ही. आता तुमचा मान जपत मी गप्प नाही बसणार. परत सांगते तुम्हाला, शहाण्या व्हा, नाहीतर तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. श्रुती, सांगून टाक ना, लपवण्यासारखं तू काही केलंच नाहीयेस. हो, खरंच नाही केलं. मी इथे रोहितला भेटायला आले होते आणि त्याला अजूनही फारसं काही बरं वाटत नाहीये. तो उपाशी राहू नये असं मला वाटलं, म्हणून मी आले. अगं मग यात काही चुकीचं नाहीये. इनफॅक्ट आय एम प्राऊड ऑफ यू. कोणीतरी आजारी असताना तू त्याची मदत करतेय, हे खरंच खूप चांगलं आहे. आणि एक काइंड हार्टेड मुलगी तेच करेल. हो ग, मी जे काही 2-3 वेळा रोहितला भेटले ना, तेही मला कोणापासून लपवायचं नव्हतं. पण कोण कसं रिॲक्ट करेल सांगता येत नाही ग. हो, आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड. बट श्रुती, तुम्ही दोघींनीच असं रोहितला भेटणं, एस्पेशली तो एकटा असताना, हे मला चुकीचं वाटतंय. म्हणजे तुमची त्याच्याची फारशी ओळख नाहीये ना, मग असं तुम्ही त्याच्यावर ट्रस्ट कसं करू शकता? मी तुला कालच सांगितलं, तुझी सेफ्टी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. हो, लक्षात येते माझ्या. श्रुती, निघूया ना आपण? हो, थँक्स रमा. बाय बाय. मुलगा तर खरंच चांगला दिसतो, पण तरी श्रुतीवर लक्ष ठेवायला हवं. मला काय झालंय? रमा मॅडम अजून आल्या नाही आहेत, तर मी इतका अस्वस्थ काय? बबली सर बाकीचे सगळे त्यांच्यावरून चिडवत असतात, तेव्हा तर मी सगळं नाकारतो. मग आज त्या नाही आहेत तर माझं कामात लक्ष का लागत नाहीये? पण नाही, बबली सर म्हणतायत तसं काही नसणार, नक्की नसणार.
गॉड ब्लेस यू. ब्लेस यू बोथ.